भारतातील तरुणांमध्ये इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच सायबर क्राईमच्या तक्रारींबाबत जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे। नुकत्याच राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हणजेच NSO ने 29 मे 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या कॉम्प्रेहेन्सिव्ह मॉड्युलर सर्वे CMS टेलिकॉम मधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या सर्वेनुसार भारतात इंटरनेटचा वापर विशेषतः तरुणांमध्ये कमालीचा वाढला असला तरी सायबर क्राईमच्या तक्रारी नोंदवण्याबाबत केवळ 18% लोकांनाच याबाबतची माहिती आहे असे समोर आले आहे। आज याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने NSO ने जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीत 34,950 घरांमध्ये CMS टेलिकॉम सर्वे केला। हा सर्वे इंटरनेट आणि मोबाईल वापरावरील माहिती गोळा करण्यासाठी होता। याआधी 2022-23 मध्ये केलेल्या कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲन्युअल मॉड्युलर सर्वेच्या तुलनेत यंदाच्या सर्वेत सायबर क्राईम तक्रारी आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच ICT कौशल्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते। या सर्वेनुसार भारतात इंटरनेट वापर 15 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये 94% आणि मोबाईल वापर 97% पर्यंत पोहोचला आहे। यातून हे स्पष्ट होते की तरुण पिढी डिजिटल विश्वात खूप सक्रिय आहे। पण याच सर्वेत एक चिंताजनक बाब समोर आली आहे। सायबर क्राईमच्या तक्रारी नोंदवण्याचे ज्ञान फक्त 17.7% लोकांनाच आहे आणि 15 ते 24 वयोगटात हा आकडा 26.3% आहे। या सर्वेनुसार सायबर क्राईम विरुद्ध तक्रारी कशा नोंदवाव्यात याबाबत जनजागृतीचा मोठा अभाव आहे। उदाहरणार्थ, सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचं कौशल्य 15 ते 24 वयोगटातील फक्त 26.3% तरुणांना आहे। याचा अर्थ इंटरनेटचा वापर करणारे बहुतांश तरुण हे सायबर गुन्ह्यांचा सामना करताना कायदेशीर मार्गाने तक्रार कशी करावी हे जाणतच नाहीत। याचं एक उदाहरण, या वर्षी एप्रिलमध्ये एका 55 वर्षीय निवृत्त शिक्षकाला व्हॉट्सअप कॉलद्वारे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 56 लाख रुपये गमवावे लागले। ही घटना दाखवते की सायबर गुन्हेगार लोकांच्या माहितीचा अभावाचा फायदा घेतात। सर्वेत असंही नमूद केलं आहे की ICT कौशल्यांमध्येही तरुण मागे आहेत। 15 ते 24 वयोगटातील फक्त 33% तरुणांना इलेक्ट्रॉनिक प्रेझेंटेशन बनवता येतं आणि 24% जणांना वर्ड डॉक्युमेंट तयार करता येतं। यावरून डिजिटल साक्षरतेची गरज अधोरेखित होते। सर्वेतून आणखीन एक सकारात्मक बाब समोर आली आहे। मोबाईल आणि इंटरनेट वापरातील लिंगभेद आता कमी होत आहे। 15 ते 24 वयोगटातील मोबाईल वापरातील लिंगभेद 2022-23 मधील 4.2 वरून 2025 मध्ये 1.7% पर्यंत आले आहे। पण ऑनलाईन व्यवहारांमध्ये लिंगभेद अजूनही 20% आहे। याशिवाय मोबाईल मालकीच्या बाबतीतही लिंगभेद दिसतो। 15 ते 24 वयोगटातील 20% आणि त्यापेक्षा मोठ्या वयोगटात 28% फरक आहे। यावरून असे दिसते की डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार झालेला असला तरी त्याचा वापर आणि मालकत्व म्हणजे स्वामित्व यात अजूनही समानता येणं बाकी आहे। अजूनही या क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व आहे। या सर्वेचे निष्कर्ष आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात। इंटरनेट वापर वाढला असला तरी डिजिटल साक्षरता आणि सायबर सुरक्षा याबाबत जनजागृती वाढवणं खूप गरजेचं आहे। सरकारने सायबर क्राईम तक्रारींसाठी 1930 ही हेल्पलाईन सुरू केली आहे, परंतु त्याबाबत अधिक प्रचार आवश्यक आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेचे धडे, तक्रार नोंदवण्याच्या पद्धती आणि मूलभूत डिजिटल कौशल्याचं शिक्षण देणं गरजेचं आहे। प्रत्येक नागरिकाने स्वतःला डिजिटल दृष्ट्या सक्षम करणं आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध सजग राहणं महत्त्वाचं आहे। अशा प्रकारची जागृती करून आपण सर्वांनी मिळून एक सायबर सुरक्षित भारत निर्माण करणं गरजेचं आहे।